नूतन विद्यालय सेलू NMMS परीक्षा 2024-25 गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे जी NMS जी परीक्षा आयोजित करत असते त्या परीक्षेतील आणि राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती धारक परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात मी स्वागत गीताने करावी असे संगीत शिक्षक सचिदान राखोरे सर आणि गीत मंच विद्यार्थ्यांना करतो। त्यांनी स्वागत गीत सादर करावे। या कार्यक्रमापाठीमागची भूमिका शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री विजेंद्र दासे सर इथं मांडणार आहे। सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकाच्या रूपाने आपली भूमिका इथं मांडावी। NMMS म्हणजे नॅशनल मिल्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन, ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता असलेली शिष्यवृत्ती परीक्षा ही 2007-08 मध्ये केंद्र शासनामार्फत, केंद्र शासनाचा जो शिक्षण विभाग आहे त्यामार्फत सुरू करण्यात आलेली होती। या पाठीमागचं उद्दिष्ट असं होतं की इयत्ता 8वी मधील जे गुणवान विद्यार्थी आहेत, प्रतिभावंत विद्यार्थी आहेत, यांचं आर्थिक जी कमजोर बाजू आहे त्यामुळे यांचं शिक्षण थांबवलं न जाता यांनी पुढे शिक्षण चालू ठेवावं या संदर्भात ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना उच्च व माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यासाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्राची सेवा घडावी हा उद्देश त्या पाठीमागचा होता।
या परीक्षेसाठी बसण्यासाठी जी पात्रता आहे ते म्हणजे संबंधित विद्यार्थी इयत्ता 8वी मधील कोणत्याही अनुदानित त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा नियमित विद्यार्थी असावा। त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न आई आणि वडील या दोघांची मिळून 3.5 लाखापेक्षा कमी असावे। विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वी मध्ये जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी 55% गुण घेऊन पास झालेले असावे आणि जे SC ST यांनी 50% गुण घेऊन त्यांनी पास झालेले असावे। अशाच विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येतं। जे विद्यार्थी NMS शिष्यवृत्ती धारक झालेले असतात त्यांना 9वी ते 12वी पर्यंत दरमहा 1000 रुपये स्कॉलरशिप ही मिळत असते। अशी एकूण 48,000 रुपये स्कॉलरशिप त्यांना मिळत असते। तर जे 7वी मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी असतात त्यांना 36,000 एकूण स्कॉलरशिप मिळत असते। NMS स्कॉलरशिप परीक्षेचे स्वरूप म्हणजे याचे 2 पेपर असतात। एक असतं मानसिक क्षमता चाचणी ज्याला मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो, ती 90 गुणांची बहुपर्यायी प्रश्न असतात त्यामध्ये। त्यानंतर स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला शालेय क्षमता चाचणी म्हणतात, हाही 90 गुणांचा पेपर असतो। याच NMS परीक्षा अंतर्गत मराठा कुणबी या समाजातील जे विद्यार्थी आहेत जे NMS परीक्षेसाठी बसले होते मात्र ते NMS परीक्षा होल्डर झाले नाही, धारक झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी ही शिष्यवृत्ती त्यांना मिळत असते। ती दरमहा 9वी ते 12वी पर्यंत दरमहा 800 रुपये असते। एकूण ती 36,000 अशी स्कॉलरशिप असते। या वर्षी आपल्या विद्यालयातून 131 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 23 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले होते। सेलू तालुक्यामध्ये सर्वाधिक निकाल आपल्या शाळेत आहेत, 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते। त्यापैकी 6 विद्यार्थी हे NMS शिष्यवृत्ती धारक झालेले असून 10 विद्यार्थी हे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत। हा विभाग चालवताना बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं पाहाव्या लागतात। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतं की पालकांचा प्रतिसाद मिळणे गरजेचं असतं। आपल्याला या परीक्षेसाठी बसवण्यासाठी पालकांनी काही कागदपत्रे आवश्यक असतात। बऱ्याच वेळेस ते त्रुटीमध्ये येतात, त्याच्यामुळे पालकांकडून योग्य कागदपत्र जर मिळाली तर आपल्याला इथून पुढे त्यात सुधारणा करता येते। या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी काही कागदपत्राची उपलब्धता असते ती खऱ्या अर्थानं पालकांनी करून द्यायची असते। आणि म्हणून अशा ज्या काही परीक्षा आहेत की ज्या परीक्षेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची द्वार आपल्या विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत। काही परिस्थितीने जर आर्थिक दृष्ट्या आपण दुर्बल असू तर त्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, त्या बुद्धिमान विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा आणि त्यांना उच्च शिक्षणामध्ये आणून त्यांना एक खऱ्या अर्थानं परिपूर्ण नागरिक घडवायचा असा उद्देश या परीक्षेच्या पाठीमागे असतो। आणि म्हणूनच या परीक्षेसाठी पालकांचाही प्रतिसाद असणं गरजेचं आहे असं सरांनी आपल्या प्रास्ताविकाच्या रूपातून इथे भूमिका मांडलेली आहे। सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत। विद्यार्थी व पालकांचे मनोगत। सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान सर्व माझे मान्यवर पालक गुरुजी व सर्वांना सगळे नमस्कार। मला जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा असं वाटत होतं की ही परीक्षा खूप अवघड असेल, कारण की माझ्या भावानं वगैरे सर्वांनी ही परीक्षा दिलेलीच आहे, म्हणून मला हे वाटत होतं की ही परीक्षा फार अवघड असेल। पण नंतर जसे जसे धापसे सरांनी क्लासेस घेतले, सर्व पालकांनी थोडं हे मला आत्मसात दिला व म्हणून माझ्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स आला की मी परीक्षा देऊ शकेल। व धापसे सरांनी पण खूप उत्तम असे क्लासेस घेतले, त्याच्यामध्ये टाइम टू टाइम त्यांनी एक्झाम पण घेतले, त्याचे क्लिअरिफिकेशन दिले, म्हणून पण माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला की मी ही परीक्षा क्रॅक करू शकत। शाळेचे NMS विभागाचे प्रमुख धापसे सर यांनी आमचे चांगले NMS परीक्षाचे चांगले मार्गदर्शन केले। त्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रत्येक विषयाचे चांगला अभ्यास घेऊन त्यावर सराव परीक्षा घेतल्या। त्यामुळेच आम्हाला ही परीक्षा चांगल्या रीते देता आली आणि त्यांना धापसे सरांना मदत करणारे इतर सर्व मार्गदर्शक शिक्षक श्री आंबेडकर सर, बुधवंत सर आणि धापसे सर यांनी देखील आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले। त्यामुळेच आम्ही आज या परीक्षेत पात्र ठरलो। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ व मान्यवर वर्ग,
बालमित्रांनो, माझे नाव पार्थ विठ्ठल चौधरी. मी वर्ग आठवाड या वर्गात सध्या शिकत आहे. NMS विभाग प्रमुख श्री मनसुख सर यांनी आम्हाला NMS परीक्षेचे चांगले मार्गदर्शन केले व तसेच शिक्षक श्री मनसुख सर, बुधन सर, आंबेकर सर यांनीही आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही NMS परीक्षेत पात्र ठरू शकलो. आठवामध्ये शिकत आहे. NMS परीक्षेसाठी श्री धापसे सर यांनी आमची खूप मेहनत करून घेतली. त्यांच्यासोबत इतर शिक्षक श्री मनसटवाड सर, आंबेकर सर, रोडगे सर यांनी चांगले मार्गदर्शन केले. त्याच्यासोबत श्री तोडकर सर व बुधवन सर यांनी आमचे सहकार्य केले. त्यामुळे आम्ही NMS परीक्षेत चांगल्या गुणांनी धारक होऊ शकलो. आणि सरांनी वेळेवर आमच्या परीक्षा घेतल्या, त्यामुळेच आमची परीक्षेची चांगली तयारी झाली. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. व पालक व माझ्या बालमित्रांनी मैत्रिणी, माझं नाव अनुष्का चव्हाण. मी तुम्हाला NMS परीक्षेमध्ये मी कशी तयारी केली हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची अशी संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. मी जेव्हा NMSचा फॉर्म भरला तेव्हा माझ्या मनात खूप भीती वाटली की मी कशी NMSचे हे एक्झाम देऊ. पण आमचे आदरणीय धापसे सर यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केलं, सहकार्य देखील केलं. धापसे सरने एवढं सांगितलं की पहिला पेपर जर आपल्याला हार्ड गेला तर त्याचं टेन्शन आपण दुसऱ्या पेपरला नाही काढायचं, कारण की आपल्याला दुसरा पेपर सोपा जरी वाटला तरी पण आपल्याला तो हार्ड जातो. मी धापसे सरांचे खूप खूप आभार मानते. तसेच इतरही शिक्षकांनी मला खूप चांगले सहकार्य केले, त्यांचे देखील मी आभार मानते. जो रिझल्ट लागला त्या निकालामध्ये आपल्या शाळेचे जे जास्त विद्यार्थी आले, खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे की धापसे सरांनी आणि त्यांच्या टीमनी बरेच म्हणजे मेहनत घेऊन दररोज सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा अभ्यास करून घेतला. विशेष म्हणजे माझा पाल्य तर बाहेर कोणत्याही क्लासेसला NMSच्या नसताना फक्त शाळेच्या क्लासेसमुळे शाळेचा येत होता. त्या शाळेच्या वर्गावर आणि त्याच्या स्वाध्याय यावर तो हे झाला, सक्सेस झाला. तर खरंच मी आभार व्यक्त करतो आपल्या शाळेतील गुरुजन वर्गांचे, विशेषतः धापसे सर आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे सदस्य आभार व्यक्त करतो. आणि यापुढेही शाळेत असेच उपक्रम सर्व स्पर्धा परीक्षांसाठी घेतील असा विश्वास ठेवतो. या ठिकाणी जे NMS मंडळाचे मुलं झालेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आणि तसेच इथं जे काही त्यांची परिश्रम घेतले, धापसे सर असो, तोडकर सर असो, आमचे मित्र रोडगे सर असो आणि सगळे बुधवन सर असो, तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन मेहनत घेऊन वेळोवेळी त्याला टाईमवर सकाळी म्हणजे किंवा नंतर सुद्धा त्याला बोलून खूप परिश्रम घेऊन ते मेहनत घेऊन त्यांची एकूण तशी मेहनत करून घेतली. त्यामुळं सर्व म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते आज पात्र झाले आहेत, मोठे झाले आहेत. तसेच फ्युचरमध्ये याचा फायदा असा होईल की IPS तसेच तहसीलदार, MPSC, UPSC सुद्धा याच्यातून म्हणजे अनेक मुलं घडतील. आणि आज आपली शाळा, कॉलेज, आपल्या संस्था आणखीन आज भरपूर मुलं घडवलेले आहेत या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. त्याबद्दल मी सर्व त्यांचे जे काही शिक्षक आहेत सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो.